हेडलाईन नंतर बातमी कोल्हापुरातून आहे। कोल्हापूरच्या सिद्धार्थनगर कमानीजवळ झालेल्या दगडफेकीनंतर पोलिसांनी जवळपास 100 ते 150 जणांवर गुन्हा दाखल केलाय। या सगळ्या दगडफेकीमध्ये 8 ते 10 वाहनांचं नुकसान झालं असून काही पोलीस कर्मचारी देखील या दगडफेकीमध्ये सहभागी झाले, जखमी झाले आहेत। कोल्हापुरातल्या सिद्धार्थनगर कमानीजवळ 2 गटात तुफान राडा झाला। बॅनर लावण्याच्या वादातून 2 गटांनी एकमेकांवर जोरदार दगडफेक करत गाड्यांची देखील चांगलीच तोडफोड केली आहे। कोल्हापुरातल्या सर्किट बेंचपासून हाकेच्या अंतरावर हा संपूर्ण राडा झाला। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र दगडफेकीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली। सध्या कोल्हापुरात तणावपूर्ण शांतता आहे। कोल्हापुरातील सिद्धार्थनगर परिसरामध्ये काल तुफान दगडफेक झाली। दोन्ही गटामध्ये या ठिकाणी दगडफेक झाली आणि इथले नागरिक आपल्यासोबत आहेत। पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करून ते सगळं बंद पाडलं। डॉल्बी जप्त केला, लाइटिंग होतं काहीतरी, ते स्ट्रक्चर काढून घेतलं आणि शांततेचा माहोल त्यांनी पहिले पार पाडला। त्यानंतर संध्याकाळी त्यांनी परत फ्लेक्स लावून ढोल ताशे आणून त्या गोष्टी त्यांनी वरदान देऊन जसं होतं तसं करण्याचा प्रयत्न केला। संध्याकाळी 9:30 नंतरनं काही गट नाचत नाचत दारूच्या नशेत त्यांनी दगडफेकची सुरुवात केली। त्यानंतर दोन्हीकडनं त्या गोष्टी घडत गेल्या। पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करून दोन्ही समाजांना शांत करण्याचा प्रयत्न केला। ह्याच्यापूर्वी एवढे वर्ष आम्ही इथं राहतोय पण असं प्रकार कधी घडलेला नाही। पण अलीकडची जी तरुणाई आहे ते व्यसनाधीन झाल्यामुळं ह्या गोष्टी घडल्या गेलेल्या आहेत। काही ठराविक ग्रुप जो आहे हा एक्झॅक्ट तसं बघेल तर हा समाज आमचा इकडच्या बाजूला, तो समाज त्यांच्या तिकडच्या बाजूला आहे। हां, आणि एकमेकाशी चांगल्या पद्धतीनं आहे। सकाळी पोलीस प्रशासनानं जी काय असतं ते स्टेज वगैरे काढून घेतलेला, पण रात्री आम्ही कामावरून येताना घरी जाताना इथं काहीतरी गोंधळ चाललेला। त्याच्यानंतर काही लोक आलीत आणि दगडफेक करून गाड्या जाळपोळ करून लोकांना मारहाण वगैरे करण्याचं चालू केलं। प्रशासनाने सहकार्य केलेच आणि सलोख्यानं घेऊन हा विषय मिटवावा हीच अपेक्षा। काही तरुणांच्यामुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे, मात्र आम्ही या ठिकाणी पूर्ववत शांततेनेच एकमेकांबरोबर राहणार अशा पद्धतीचं आश्वासन देखील इथले नागरिक देताना पाहायला मिळतात। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। तर या संदर्भात स्थानिक पोलिसांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण बघूयात। दिनाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने 2 गटांमध्ये वाद झालेला होता। त्यानंतर ते वादातून त्यांच्यामध्ये भांडण झाले आणि नंतर पोलीस आले। त्यानंतर आम्ही आमची पुढची कायदेशीर कारवाई केलेली आहे आणि आता शांतता आहे। तर कोल्हापुरात नेमकं काय घडलं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। शुक्रवारी सकाळी 11 वाजता एका मंडळानं वर्धापन दिनाचा फलक उभारला होता। ध्वनिक्षेपक उभारून रस्ता अडवण्याचा प्रयत्न झाला काल सकाळी 11:30 वाजता।